यंदा पावसाळा लागून तब्बल 2.5 महिने उलटले आहे, तरी देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अद्यापही जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. रिमझिम पावसावरती शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड केली आहे, मात्र आता पावसाअभावी ती पिके जळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता धास्तीचे वातावरण निर्माण झाले. येत्या 8 दिवसामध्ये जर संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली नाही, तर शेतकऱ्यांमध्ये आता दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर चला जाणून घेऊ शेतकऱ्याकडून, जर येत्या 8 दिवसामध्ये पाऊस आला नाही तर काय नुकसान होईल शेतकऱ्यांचे ते. शिवनाथ लिंबे, राहणार मुरमा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आज या पावसामुळे 2.5 महिने झाले आहे, तरी पाऊस आलेलाच नाही आणि पिकाची जोमदार वाढ चालू होती, पण आज रोजी पूर्ण वाढ थांबलेली आहे. खर्च पूर्ण होऊन बसलेला आहे. आता हे एकरी 5,000 झाल्यामुळं 3 एकरमध्ये 15,000 खर्च झालेला आहे. पण शेतकऱ्याला एक आशा होती का आता तरी पाऊस जोराने यावा, म्हणून पिकाची जी जोमदार वाढ होईल आणि शेतकऱ्याला थोडा तरी समजा फायदा होईल. पण आज रोजी आशा म्हणजे पावसाची दिसाना, म्हणून पूर्ण माल सुकलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज रोजी शेतकरी हा निराश झालेला आहे. राहणार मुरमा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आज जवळजवळ 2.5 महिने झालेले. पाऊस उघडून पावसाने सर्व उघडदिपकी दिलेली आहे, तरी आम्ही लोकांकडून पैसे काढून शेती करता मशागत करता पैसे केलेले, तरी आज जर पाऊस जर नाही आला तर हे सर्व व्यर्थच होईल आणि आमच्या ढोराकरता चारा नाही, हे नाही. तरी शासनाने जे आज विमा 1 रुपयावरती विमा भरलेला आहे, त्याचाही काही आम्हाला मोबाईलला भेटेल का नाही हे बी आम्हाला काही सांगतात नाही. जर ते विमा नाही दिला तर आमची आतनात नुकसान होईल. तसेच आता पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा चाराचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाने 2.5 महिने पूर्ण झाले आहेत. आता पुढील 1.5 महिन्यात काय होईल असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. जर येत्या 8-10 दिवसात पाऊस पडला नाही तर नक्कीच शेतकऱ्यांपुढे बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज 18 लोकलसाठी विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.